हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तो मी सकाळी सकाळी ना गुरुवारी फरशी पुसत नसते, बाहेरचं दार स्वच्छ करून घेतलं. मीठ, गोमूत्र, हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून स्वच्छ केलं. त्याच्यानंतर हळदीचं लेपन केलं आणि मस्त तुपाचा दिवा लावला आणि मस्त अशी रांगोळी काढून घेतली, कारण की मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. आणि तसं तर मी जर गुरुवारी लेपन करत असते हळदीचं, पण ह्यावेळेस ना आज थोडीशी वेगळी रांगोळी काढली होती. आणि आज एकच तुपाचा दिवा लावला होता आणि एकीकडे तेलाचा लावला होता. शक्यतो जेव्हा आपण तुपाचा दिवा दारामध्ये लावतो तेव्हा उजवीकडे तुपाचा लावायचा आणि डावीकडे तेलाचा लावायचा. तर तुपाचा दिवा लावल्यामुळे वास्तुदोष काय असतील छोटे छोटे सो ते निघून जातात. त्याच्यानंतर ना देवपूजा करून घेतली, बाकीची सगळी कामे आवरून घेतली, कारण की पहिला गुरुवार असल्यामुळं ना सगळं सामान आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून नंतरच पूजेला सुरुवात करावी लागते. सो काल मी काही सामान आणलं होतं आणि फांद्या वगैरे, सोसायटीमध्ये भरपूर झाडं आहेत ना, त्याच्यामुळे मी एक एक फांदी 5-7 म्हणजे शुभ संख्याप्रमाणे आपण घ्यायची आहे. सो मी 5 झाडांचीच 5 फांद्या घेऊन आलेले होते. आणि नागवेलीची पानं पण मी आणली होती. सो नागवेलीची 5 पानं कलशाला लावली. तर सर्वात अगोदर पहिल्यांदा मी लाल कापड अंथरलं. शॉर्टकटमध्ये मी पूजाविधी सांगत आहे. लाल कापड अंथरलं, त्याच्यावर स्वस्तिक काढली. स्वस्तिकच्या वरती हळदी कुंकू वाहिलं, फुल वाहिलं, अक्षता वाहिली. त्याच्यानंतर मी छोटासा पाट होता माझ्याकडे, तो अंथरला. त्याच्यावर एक लाल कापड अंथरलं, त्याच्यावर अष्टकमळ काढलं किंवा अष्टदल म्हणू शकता तुम्ही. सो ते काढलं. त्याच्यानंतर कलश ठेवला, कलशामध्ये पूर्ण पाणी भरलं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपया, सुपारी हे टाकलं. त्याच्यानंतर फुलं टाकली आणि त्याच्यानंतर 5 नागवेलीची पानं ठेवली, नारळ ठेवला. नारळाला असा मुखवटा लावला. तर हा मुखवटा मी 2 ते 3 वर्ष झालं घेतलेला आहे. आणि फक्त मी साडी आहे किंवा मग देवीचा लूक जर गुरुवारी वेगवेगळा करण्याचा प्रयत्न करत असते. सो आणि ह्या म्हणजे पहिल्या गुरुवारी मी अशा पद्धतीने लूक क्रिएट केला होता. सो गेल्या वेळेस वेगवेगळे केले होते, ह्यावेळेससुद्धा मी वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पहिल्या गुरुवारी मी पावलं रांगोळीनीच काढते लक्ष्मीची, कारण की महालक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये उंबरठ्यापासून झालेलं असतं. त्याच्यामुळं कुंकुमार्जनसुद्धा मी केलं, पण मी संध्याकाळी केलं, कारण की दुपारी शुभमुहूर्त 11:30 वाजल्यापासून ना 11:45 पासून 12:30पर्यंत होता. 1ला राहुकाल लागणार होता 2:30पर्यंत. आणि मोस्ट ऑफ माझी 1 वाजेपर्यंत पूजा चालली. राहुकाल सुरू होणार होता म्हणून मी कुंकुमार्जन केलं नव्हतं संध्याकाळी. नंतर मग मी 7 वाजता कहाणी वाचली. कहाणी वाचायच्या अगोदर कुंकुमार्जन केलं. कुंकुमार्जन कसं करायचं, काय करायचं मी ह्याच्या अगोदर खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला आणखीन एकदा ह्याच व्हिडिओमध्ये कुंकुमार्जन कसं करायचं तर हे सांगून घेते. तर आता कुंकुमार्जन करायला आपल्याला एक तर कुलदेवीचा टाक लागतो किंवा श्रीयंत्र लागतं, किंवा मग या दोन्हीपैकी काही नसलं तर सुपारी पाहिजे. तर ती आधी त्याची स्नान करायचं दूध, दही, पंचामृताने वगैरे, त्याच्यात स्वच्छ पुसायचं. आता मी लक्ष्मीची पूजा सकाळी मांडली, त्याची मी सकाळीच श्रीयंत्र मांडून ठेवलं होतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझ्या हाताची तुम्ही अशा पद्धतीने मुद्रा करून घ्यायची आहे. अंगठा, करंग पसलं बोट आणि त्याच्या शेजारचं बोट, आणि ते मुद्रा करून त्याच्यामध्ये कुंकू भरून श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर, जर देवीच्या टाकावर जर तुम्ही कुंकुमार्जन करत असाल तर खालून वरपर्यंत तुम्हाला असं कुंकू टाकत राहायचं आहे. आणि श्रीयंत्रावर वगैरे करत असाल तर तशी किंवा मग डायरेक्ट वरतून टाकलं तरी देखील चालतं. आणि तर कुंकुमार्जन करायच्या वेळेस तुम्ही नुसतं ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र जपला तरी चालतो, किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाय नमो नमः, ओम धनप्रदाय नमो नमः, ओम विश्वजननी नमो नमः या मंत्राचा जप करत आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. कुंकुमार्जन, विलायची मार्जन, लवंग मार्जन असे 2 ते 3 प्रकार आहेत मार्जन करण्याचे. सो पहिला गुरुवार होता, त्याच्यामुळे मी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. आणि पुरणपोळीचा नैवेद्य माझा ऑलमोस्ट झालेला होता बनवायचा. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं कुंकुमार्जन वगैरे कसं करायचं. सो ते या व्हिडिओमध्ये तुम्ही मुद्रा बघू शकता, मी कशा पद्धतीने मुद्रा हाताची बनवलेली आहे. सो तशा पद्धतीने मुद्रा
करायची आहे हाताची आणि कुंकुमार्जन असो किंवा विलायची असो किंवा लवंग असो, सो अशाच मुद्रेमध्ये हे आपल्याला पकडायचं आहे आणि आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. आता कुंकुमार्जन करायचं श्रीयंत्रावर एक करायचं आपल्याकडे श्रीयंत्र असेल अशा पद्धतीचं, नाहीतर आपल्या कुलदेवीचा टाक आपल्या घरामध्ये अवेलेबल असतो, नसेल तर फोटो किंवा मग ह्याच्यापैकी काहीच नसेल तर सुपारी तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. कुलदेवीचं नामस्मरण करत करत किंवा मग तुम्ही कोणत्या कुलदेवीचा मंत्र किंवा मग ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र करत करत आपल्याला कुंकुमार्जन करून घ्यायचं आहे. सो माझं कुंकुमार्जन वगैरे झालं, मी महाआरती केली, पूजा वगैरे कहाणी वगैरे वाचून झालं होतं. मस्तपैकी नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मग 15-20 मिनटं मी नैवेद्य तसा देवीपुढे ठेवला आणि त्याच्यानंतर मग मी गुरुवार सोडला. अहोंनासुद्धा गुरुवार असतो, मला पण गुरुवार होता. मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल चॅनल लाईक